पुढची बातमी आहे अंतरवाली सराटीतून। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये आज पत्रकार परिषद घेतली। भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते, पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत। त्यामुळे मनोज जरांगेंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय। उन्हात आमरण उपोषण करणार मेलो तरी चालेल असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय। तसंच आपलाच माणूस चुकीचा होता एवढं जरी लाड यांना वाटलं तरी खूप झालं असं म्हणत मनोज जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधला। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत। या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला। कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही आहे, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे।